विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डेसिमल फ्रॅक्शन हा जो काही एक नवीन चॅप्टर आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत. आजच्या या पहिल्या भागामध्ये डेसिमल फ्रॅक्शनमधले जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. बघा, या ठिकाणी मी नाव लिहिले चॅप्टरचं डेसिमल फ्रॅक्शन्स आणि खाली लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. द फ्रॅक्शन्स इन विच डिनॉमिनेटर्स आर पॉवर ऑफ 10 आर नोन ॲज डेसिमल फ्रॅक्शन्स. असे फ्रॅक्शन्स की ज्यामध्ये डिनॉमिनेटर हा एकतर 10 असतो किंवा मग 10चं पॉवर असतो. म्हणजे कसं, 10 म्हणजे काय, 10⁻⁴. 100 म्हणजे काय, 10⁻². 1000 मीन्स 10⁻³ और 10,000 मीन्स 10⁻⁴. म्हणजे याचा अर्थ आपण असा घेऊयात की असा फ्रॅक्शन की ज्याचा डिनॉमिनेटर एकतर 10 असला पाहिजे किंवा 100 पाहिजे किंवा 1000 पाहिजे. इन द सेम वे 10 और पॉवर ऑफ 10 असा ज्यावेळेला एखादा फ्रॅक्शन असतो त्याला आम्ही कसलं फ्रॅक्शन म्हणतो, दॅट इज कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन्स. या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलं आहे बघा, 1/10 दॅट इज अ डेसिमल फ्रॅक्शन बिकॉज द डिनॉमिनेटर ऑफ दिस फ्रॅक्शन इज 10. 7/100 दॅट इज ऑल्सो डेसिमल फ्रॅक्शन because denominator is 100, that is the power of 10⁻². 273/1000 that is also the decimal fraction because denominator is 1000 means 10⁻³ 49/1000 that is also decimal fraction because denominator is 1000. ही पहिली एक गोष्ट आपण लक्षात ठेवूयात की असा फ्रॅक्शन की ज्याचा डिनॉमिनेटर एकतर 10 किंवा 10चा पॉवर असतो, ज्याला आपण 10, 10चा वर्ग, 10चा घन, 10चा चौथा या पद्धतीनं ज्यावेळेला असतो, किंवा आपण साध्या शब्दामध्ये म्हणायला गेलं तर डिनॉमिनेटर हा 10, 100, 1000, 10,000 अशा पद्धतीनं ज्यावेळेला एखाद्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर असतो दॅट इज कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन. आता या ठिकाणी मी लिहिलंय बघा, 1/10 दॅट इज अ डेसिमल फ्रॅक्शन. त्याला आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये सुद्धा लिहिता येईल. ते कसा आला, 0.1. खाली जे डिनॉमिनेटर 10 आहे म्हणजे डेसिमल पार्टमध्ये 1 डिजिट आम्हाला लागेल. 7/100 या ठिकाणी डिनॉमिनेटर 100 आहे म्हणून डेसिमल पार्टमध्ये आम्हाला 2 डिजिट्स लागतील, म्हणून आपण काय केलं आहे, 0.07. 273/1000 या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे तर 1000 आहे. याचाच अर्थ डेसिमल पार्टमध्ये आम्हाला 3 डिजिट लागतील, सो 0.273. 49/1000 या ठिकाणी डिनॉमिनेटर 1000 आहे, सो देअर मस्ट बी 3 डिजिट्स इन द डेसिमल पार्ट. पण या ठिकाणी 49 म्हणजे 2च डिजिट आहेत म्हणून 10th प्लेसमध्ये आपण 0 वाढवलं, 0.049. डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणूयात हे समजून सांगण्याचा प्रयत्न एवढ्या भागामध्ये झालेला आहे. आता त्यानंतर खाली मुद्दा काय आला आहे बघा, डेसिमल्स. द नंबर एक्सप्रेस्ड इन डेसिमल फॉर्म आर कॉल्ड डेसिमल नंबर्स और डेसिमल्स. नंबर ज्यावेळेला 1/10 देण्याऐवजी आम्ही 0.1 असा देतो त्यावेळेला त्याला कशात एक्सप्रेस केलं असं म्हणता येईल, डेसिमल फॉर्ममध्ये किंवा डेसिमल नंबरमध्ये. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे बघा मी, 0.2 दॅट इज अ डेसिमल नंबर, 3.5 दॅट इज ऑल्सो डेसिमल नंबर, 4.01, 10.783 एक्सेट्रा आर ऑल डेसिमल्स. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, डेसिमलमध्ये 2 भाग पडतात. एक असतो होल नंबर पार्ट. ह्या पॉईंटच्या लेफ्ट साईडला जो काही दिसतोय आम्हाला 0 दॅट इज अ होल नंबर पार्ट, आणि 0.2 दॅट इज अ डेसिमल पार्ट. आता 3.5 मध्ये 2 भाग कसे करणार, 3 पॉईंटच्या अगोदरचा जो डिजिट आहे दॅट इज अ होल नंबर पार्ट आहे, आणि 0.5 दॅट इज अ डेसिमल पार्ट. व्हेरी गुड. 4.01 मध्ये कसं कराल, 4 इज द होल नंबर पार्ट and 0.01 that is the decimal part. 10.783 मध्ये 10 is the whole number part and 7.783 that is a decimal part. हे समजून सांगण्याचा प्रयत्न मी खाली केलेला आहे. बघा काय दिलं आहे, अ डेसिमल हॅज 2 पार्ट्स. हा जो काही डेसिमल मी लिहिलेला आहे डेसिमल फॉर्ममध्ये त्याचे आम्हाला किती भाग करता येतील, देर आर 2 पार्ट्स. नंबर 1 होल नंबर पार्ट. द पार्ट on the left side of the decimal point is the whole number part. The part on the left side, आता 0.2 हा डेसिमल आहे, पॉइंटच्या लेफ्ट साईडला जो काही भाग येतो दॅट इज अ होल नंबर पार्ट. आणि दुसरा भाग काय सांगितलं, डेसिमल पार्ट. द डेसिमल पॉइंट टुगेदर विथ द डिजिट्स
ऑन द राईट साईड ऑफ द डेसिमल पॉईंट इज कॉल्ड द डेसिमल पार्ट. म्हणजे पॉईंटच्या नंतर पॉईंटच्या राईट साईडला पॉईंट गृहीत धरून पॉईंटला इन्क्लूड करून जे काही डिजिट्स येतात ऑल दॅट पार्ट इज कॉल्ड डेसिमल पार्ट. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा आपण या ठिकाणी लिहिलं 10.45. या ठिकाणी होल नंबर पार्ट कोणता झाला? पॉईंटच्या लेफ्ट साईडला जो आहे 10 हा अंक आहे, दॅट इज अ होल नंबर पार्ट. आणि डेसिमल पार्ट कोणता झाला? 0.45, दॅट इज अ डेसिमल पार्ट. बघा, पहिल्यांदा मी बोललो डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणूया, त्यानंतर चर्चा केली डेसिमल्सचे जे काही दोन भाग आहेत त्याबद्दलही आपण बोललो. दोन भाग कोणते आहेत डेसिमलचे? पॉईंटच्या लेफ्ट साईडला जो भाग येतो दॅट इज कॉल्ड होल नंबर पार्ट. पॉईंट आणि त्याच्या पुढचे जे काही राईट साईडचे डिजिट्स आहेत याला म्हणतो आम्ही डेसिमल पार्ट्स. ओके, पुढची एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची. लुक हिअर, इन 13.016 या ठिकाणी दिसतंय का बघा? यस, इन याला व्यवस्थित करून घ्या. इन 13.016 द होल नंबर पार्ट इज 13. पॉईंटच्या लेफ्ट साईडला जे काही डिजिट्स येतात ते काय आले? 13 आले. तो आमचा झाला होल नंबर पार्ट. आणि डेसिमल पार्ट कोणता झाला? 0.016, दॅट इज अ डेसिमल पार्ट. आता इथे मी एक समजून सांगितलं, डेसिमल पार्ट ऑफ एनी डेसिमल इज ऑलवेज लेस दॅन 1. जो कोणताही डेसिमल पार्ट असेल कुठल्याही डेसिमलचा, त्याची व्हॅल्यू जी असते ना ती कशापेक्षा लहान असते? तर 1 पेक्षा लहान असते. लक्षात ठेवा, द डेसिमल पार्ट ऑफ एनी डेसिमल, तो डेसिमल पार्ट कितीही मोठा दिसला आपल्याला तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय असते? लेस दॅन 1 असते. लक्षात ठेवा हा मुद्दा. डेसिमल प्लेसेस, पुढचा मुद्दा येतो बघा, डेसिमल प्लेसेस. द नंबर ऑफ डिजिट्स कंटेन इन द डेसिमल पार्ट ऑफ अ डेसिमल गिव्स द नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. म्हणजे या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? एखाद्या नंबर ऑफ डिजिट्स कंटेन इन द डेसिमल पार्ट, डेसिमल पार्टमध्ये किती डिजिट्स आलेत त्याच्या आधारे आम्हाला डेसिमल प्लेसेस सांगता येतात. आता या ठिकाणी 3.04 आहे, याच्यातला होल नंबर पार्ट कोणता झाला? तर 3. डेसिमल पार्ट कोणता झाला? 0.04. 0.04 मध्ये किती डिजिट्स आलेत? तर 0 आणि 4 दोन डिजिट आलेत. म्हणून या ठिकाणी मी लिहिलं आहे 3.04 हॅज 2 डेसिमल प्लेसेस. लक्षात आलंय? 1.141 याच्यामध्ये डेसिमल पार्ट कोणता आहे? 0.141. याच्यामध्ये किती डिजिट्स आले? देर आर द 3 डिजिट्स. विचारते 141 मीन्स 1.141 हॅज 3 डेसिमल प्लेसेस. एखाद्या डेसिमलमध्ये डेसिमल प्लेसेस किती आहेत हे सांगण्याची एक सोपी गोष्ट आहे. डेसिमल पार्टमध्ये हाऊ मेनी डिजिट्स आर देअर दॅट इंडिकेट्स इट्स डेसिमल प्लेस. आता मुद्दा खाली घेतलाय बघा मी, डेसिमल युनिट. Fraction having 1 as the numerator and any power of 10 as the denominator are called decimal unit. बघा, डेसिमल युनिट ही कन्सेप्ट कशी समजून सांगितले? न्यूमरेटर ज्या वेळेला 1 असतो आणि त्याचा डिनॉमिनेटर एकतर 10 ऑर द पॉवर ऑफ 10 असेल. फ्रॅक्शन हॅव्हिंग 1 ॲज द न्यूमरेटर अँड एनी पॉवर ऑफ 10 ॲज द डिनॉमिनेटर. न्यूमरेटर 1 पाहिजे आणि डिनॉमिनेटर काय पाहिजे? एनी पॉवर ऑफ 10. 10 हा सुद्धा 10⁻1 म्हणजे 10च्या 1 पॉवर आहे. आता उदाहरण दिलंय बघा मी 1/10. यामध्ये न्यूमरेटर 1 आहे, डिनॉमिनेटर काय आहे? 10 आहे. तो काय झाला? डेसिमल युनिट झाला. त्याला आम्हाला कसं लिहिता येईल? 0.1 असं सुद्धा लिहिता येईल. आणि त्याला रीड कसं करता येईल? 1/10. या ठिकाणी 1/100 दॅट इज अ डेसिमल युनिट. त्याला आम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? 0.01 and we can read it as 1/100th. Here 1/1000, in this numerator is 1 and denominator is 1000 means 10⁻3 in the power of 10 आहे. 1/1000 we can write it as 0.001 and we can read it as 1000th. Here 1/10,000 is equal to 0.0001. We can read it as 1/10,000th. Look here. या ठिकाणी आपण डेसिमल युनिट ही जी काही कन्सेप्ट आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढं कन्सेप्ट आली आहे बघा. येस,
या ठिकाणी कन्सेप्ट आलाय प्लेस व्हॅल्यूज. काय दिलाय? इन अ डेसिमल द डिजिट्स इन द होल नंबर पार्ट आर प्रोव्हाइडेड प्लेस व्हॅल्यूज फ्रॉम द राईट टू लेफ्ट and the digits in the decimal part are provided place values from left to right. हे एक तुम्ही समजून घ्यायला लागेल. 416.3582 in this decimal 416 is the whole number part. या ठिकाणी लिहिलंय बघा, whole number part is 416. याची जी काही प्लेस व्हॅल्यू आपल्याला 416 ची ठरवायची आहे ती कशी ठरवली जाते बघा, इथे दिलंय मी. द होल नंबर पार्ट आर प्रोव्हाइडेड प्लेस व्हॅल्यूज फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणजे 6 ची प्लेस व्हॅल्यू पहिल्यांदा आम्ही घेऊ, दॅट इज 6. त्यानंतर 10th प्लेसला आलेलं 1 ची प्लेस व्हॅल्यू घेतली आपण 10. 4 कुठं आले? 100 प्लेसला आले, सो 4 ची प्लेस व्हॅल्यू 400. म्हणजे या ठिकाणी प्लेस व्हॅल्यूज राईटकडून लेफ्टकडं, 6 कडून 4 कडं या पद्धतीने ठरल्या जातात. इन द डेसिमल पार्ट 0.3582 यामध्ये प्लेस व्हॅल्यूज कसं प्रोव्हाइड केल्या जातात? लेफ्ट टू राईट. प्लेस व्हॅल्यूज आर प्रोव्हाइडेड लेफ्ट टू राईट. म्हणजे बघा या ठिकाणी पॉईंट नंतर जे 3 आलंय त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 3/10. पॉईंट नंतर जे 5 आलेलं आहे 3च्या पुढं त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 5/100. 8 ची प्लेस व्हॅल्यू आहे 8/1000 आणि 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे 2/10,000. म्हणजे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला की होल नंबर पार्टमध्ये जे प्लेस व्हॅल्यूज आहेत त्या कशा असतात तर राईटकडून लेफ्टकडं प्रोव्हाइड केल्या जातात आणि डेसिमल पार्टमध्ये प्लेस व्हॅल्यूज लेफ्टकडून राईटकडं प्रोव्हाइड. त्यासाठीच हा ॲरो मी दाखवला आहे बघा, लेफ्टकडून राईटकडं प्रोव्हाइड केल्या जातात आणि या ठिकाणी राईटकडून लेफ्टकडं. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे like decimals. Decimals having the same number of decimal places are called like decimals. आता या ठिकाणी बघा 2.53 डेसिमल पार्टमध्ये किती डिजिट्स आले? 2. 17.84 here also there are 2 digits 8 and 4. 0.32 3 and 2 these are the 2 digits in the decimal part. 6.05 there are 2 digits 0 and 5 आणि ह्या ठिकाणी सुद्धा 3.10 डेसिमल पार्टमध्ये किती डिजिट्स आलेले आहेत तर 2. आणि म्हणून आम्ही सांगितले डेसिमल्स हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस आर कॉल्ड लाईक डेसिमल्स. ज्या वेळेला या प्रत्येक ठिकाणी डेसिमल प्लेसेस सारखे आहेत. 2.53 मध्ये 2 डेसिमल प्लेसेस आहेत, प्रत्येकामध्ये 2 डेसिमल प्लेसेस आहेत, म्हणून आम्हाला या सगळ्या डेसिमल्सला काय म्हणता येईल? दीज आर लाईक डेसिमल्स. मग अनलाईक डेसिमल कशाला म्हणता येईल? द डेसिमल्स हॅव्हिंग डिफरंट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस त्यावेळेला त्याला वी आर कॉल्ड अनलाईक डेसिमल्स. 3.8 4.05 19.348 यामध्ये बघा पहिल्या 3.8 मध्ये 1 डेसिमल प्लेस आहे, 4.05 मध्ये 2 डेसिमल प्लेसेस आहेत, 19.348 मध्ये देर आर 3 डेसिमल प्लेसेस आहेत अँड सो 3.8 4.05 19.348 दीज आर अनलाईक डेसिमल्स. त्याला आम्हाला काय म्हणता येईल? त्यातला डेसिमल बदलतो, सो दे आर द अनलाईक डेसिमल्स. आता कन्सेप्ट बघा, इथे एक महत्त्वाची कन्सेप्ट मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक्सिंग एनी नंबर ऑफ झिरोज टू द एक्स्ट्रीम राईट ऑफ द डेसिमल पार्ट ऑफ अ डेसिमल डज नॉट चेंज द व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी मी असं सांगितलं आहे की डेसिमल पार्टमध्ये अनेक्स केले आम्ही नंबर ऑफ झिरोज टू द एक्स्ट्रीम राईट. आता समजा आपण या ठिकाणी मी घेतो 3.8, यामध्ये मी असं लिहिलं 3.800. मी काय केले? अनेक्स केले, जोडले. हाऊ मेनी झिरोज? 2 झिरोज टू द एक्स्ट्रीम राईट. शब्द लक्षात ठेवा, डेसिमल पार्टच्या एक्स्ट्रीम राईटला मी 0 ॲड केले, तर 3.8 अँड 3.800 याची व्हॅल्यू कशी झाली? दे आर इक्वल. व्हॅल्यू काही बदलणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे अनेक्सिंग एनी नंबर ऑफ झिरोज टू द एक्स्ट्रीम राईट ऑफ द डेसिमल पार्ट ऑफ डेसिमल डज नॉट चेंज द व्हॅल्यू. त्यामुळे व्हॅल्यू बदलत नाही. त्याचा फायदा आम्हाला काय करण्यासाठी होतो? अनलाईक डेसिमलला लाईक डेसिमल करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आता उदाहरणार्थ बघा, 3.8ला मी लिहिलं 3.800, 4.05ला लिहिलं 4.05, इथले नंबर घेतोय आम्ही, आणि 19.348. आता या ठिकाणी 3.8 4.05 19.348 हे अनलाईक डेसिमल्स होते, पण मी त्याला काय बनवलं? 3.800
4.050, 19.348 हे लाईक डेसिमल तयार केले. आणि लाईक डेसिमल आपण कसं करू शकतो? लाईक डेसिमल तयार केले. कशाचा वापर करून? annexing number of zeros to the extreme right of the decimal part. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पहिल्या तासामध्ये ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या ह्या याच्यावरती मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी मला वाटतं त्या कन्सेप्ट्स डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणूयात ही एक कन्सेप्ट होती. बघा या ठिकाणी मी मांडतो. पहिली डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणूयात, त्यानंतर डेसिमलचे जे दोन भाग आहेत त्याच्याबद्दल मी बोललो. डेसिमल फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर 10 किंवा पॉवर ऑफ 10 लागतो. डेसिमलचे दोन भाग कोणते? होल नंबर पार्ट आणि डेसिमल पार्ट, याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर या ठिकाणी मी असं सांगितलं की डेसिमल पार्ट जो असतो ऑफ एनी डेसिमल त्याची व्हॅल्यू किती असते? लेस दॅन 1 असते. डेसिमल प्लेसेस हे कशावरून ठरतात? डेसिमल पार्टमध्ये किती डिजिट्स आहेत त्याच्यावरती ते आम्ही ठरवतो. डेसिमल युनिट कशाला म्हणूयात? ज्या वेळेला न्यूमरेटर 1 असतो आणि डिनॉमिनेटर एनी पॉवर ऑफ 10 असतो त्याला आम्ही डेसिमल युनिट म्हणतो. प्लेस व्हॅल्यूज हे कशा ठरतात? होल नंबर पार्टच्या प्लेस व्हॅल्यूज राईट टू लेफ्ट ठरतात, जसं 416 आम्ही सांगितलं. आणि डेसिमल पार्टच्या प्लेस व्हॅल्यू लेफ्टकडून राईटकडं डिसाईड होतात, प्रोव्हाइड केल्या जातात, हेही आम्ही बोललो. लाईक डेसिमल कशाला म्हणूयात? अनलाईक डेसिमल कशाला म्हणूयात? अनलाईक डेसिमलला लाईक डेसिमल कन्वर्ट आम्हाला कसं करता येईल याबद्दल आपण आजच्या तासिकेमध्ये चर्चा केली. हा भाग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जरा तुम्ही जास्त वेळेला ऐकून घेतलं तर निश्चित याच्याबद्दल तुम्हाला चांगली तयारी होईल असा आशा करूयात. आणि आजच्या या तासिकेमध्ये याच ठिकाणी थांबूयात. नमस्कार.